घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं शर्वरी ही राहुलला सांगत असते की आता याच्या पुढे आपण कधीच भेटायचं नाही आणि माझ्यामुळे तुला खूप त्रास होत आहे। त्यावेळेस इकडं सगळेजण जानकीची वाट पाहत बसलेले असतात आणि ऋषिकेश हे जानकीला फोन करत असतात, पण जानकी ही फोन उचलत नाही। त्यावेळेस आई म्हणते की काय सुरू आहे आणि तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसत आहात। त्यावेळेस इकडं सगळेजण म्हणतात की आम्ही जानकीची वाट पाहत आहोत आणि जानकी ही राहुलला भेटायला गेली आहे। तेव्हा तिथे जानकी येते आणि सगळेजण जानकीला म्हणतात की तुला किती फोन केले आणि तू फोन उचलली नाहीस। तेवढ्यामध्ये जानकी सोबत शर्वरी आणि राहुली आलेले असतात। त्यावेळेस सौमित्र म्हणतो की तुला आम्ही जे सांगितलं ते तुला कळालं नाही का आणि राहुलला मारायला अंगावर जात असतात। तेव्हा तिथे जानकी त्याच्या समोर येते आणि म्हणते की तुम्ही राहुलवरती हात उचलू शकत नाही। त्यावेळेस जानकीला विचारलं जातं की तू त्याला का घरी घेऊन आलीस। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्ही दोघांनी जी चूक केलेली आहे ते सुधारण्यासाठी मी राहुलला घरी घेऊन आलेली आहे आणि राहुलच्या उजव्या हाताला खूप दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे तो त्या हाताने काहीच करू शकत नाही। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतात की जो कोणी माझ्या बहिणीसोबत अन्याय करेल मी त्याच्याशी असंच वागेल। त्यावेळेस इकडं जानकी सौमित्राला म्हणते की राहुल ही आपलीच जबाबदारी आहे आणि त्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे आणि तुम्ही त्यांच्याशी मारहाण का केली। त्यानंतर इकडं ऋषिकेश म्हणतात की तुला नाही तिथे चांगुलपणा दाखवायची सवयच आहे। त्यावेळेस तिथून ऋषिकेश आणि सौमित्र हे निघून जातात। त्यावेळेस इकडं जानकी शर्वरीला सांगते की तू राहुलला घेऊन गेस्ट हाऊसमध्ये जा आणि त्यानंतर शर्वरी ही घेऊन जाते आणि त्यानंतर इकडं अवंतिकाला सांगितलं जातं की तू सौमित्रला बोल आणि अवंतिकाही जाते। त्यावेळेस इकडं आई जानकीला विचारतात। त्यावेळेस जानकी म्हणते की मी शर्वरीसाठीच करत आहे आणि जे करेल ते सगळं चांगलंच करेल। त्यानंतर तिथून अवंतिका सौमित्रकडे जाते आणि म्हणते की ही कोणती पद्धत आहे राहुलशी वागण्याची। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्ही राहुलवरती का हात उचलला। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की जो कोणी माझ्या बहिणीवरती असं अन्याय करेल मी त्याच्याशी असंच वागणार आहे आणि तू तिथे का गेली होतीस। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की तुम्ही त्या दोघांना का असं करत आहात। त्यानंतर इकडं ऋषिकेश हे जानकीला म्हणतात की त्यांच्या दोघांच्या भेटण्यामुळे आपल्या गावातील लोक हे आपल्याला काय काय नाही ते नावं ठेवत आहेत। त्यावेळेस इकडं जानकी हा घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते की राहुल शर्वरीवरती खूप प्रेम करतो आणि तिच्या पायामध्ये काच टोचणार असतो तेव्हा त्यांनी हात घेतला आणि त्यांनी स्वतःच्या हातात घेतले। त्यावेळेस इकडं जानकीचं सगळं म्हणणं ऋषिकेशांना पटतं आणि ते म्हणतात की जर खरंच राहुल जर प्रेम करत असेल तर मला काही हरकत नाही। त्यानंतर इकडं जानकी ही विचार करत असते की मी आज शर्वरीला बोलते आणि तिच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेते। तेवढ्यामध्ये तिथं शर्वरी येते। तेव्हा जानकी ही शर्वरीला विचारते की तुमचं राहुलवरती प्रेम आहे का। त्यावेळेस शर्वरी म्हणते की तसं काही नाही आहे, आम्ही चांगले मित्र आहोत। त्यावेळेस इकडं जानकी सरळ स्पष्ट विचारते की मला तुम्ही खरं काय ते सांगू शकता आणि त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की हो माझं त्याच्यावरती प्रेम आहे। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की आम्ही लग्नाचा विचार करत आहोत। तर शर्वरी म्हणते की आताच विक्रांतला मरून महिनाही झाला नाहीये आणि आपण जर हा विचार केला तर लोक काय म्हणतील। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की लोकांचं सोडा, आपल्याला काय महत्त्वाचं आहे ते आपण पाहूयात आणि त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की ठीक आहे आणि मला राहुल आवडतो। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की मी आजच राहुलला पण बोलणार आहे आणि त्याला पण तुमच्याबद्दल विचारणार आहे। जर त्यांनी होकार दिला तर आपण आईना बोलू शकतो। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की दादालाही आवडणार नाही। त्यावेळेस जानकी सांगते की दादाला यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि दादाही लग्नासाठी तयार आहे। त्यावेळेस इकडं जानकी ही टोमॅटोचा सूप बनवलेला असतो तो टोमॅटोचा सूप घेऊन राहुलला लग्नाची मागणी घालायला जाते। त्यावेळेस शर्वरीलाही सोबत घेऊन जाते आणि इकडे राहुल हा बसलेला असतो। त्यावेळेस जानकी सूप देते। त्यावेळेस राहुल म्हणतो की हे सगळं करायची काहीच गरज नव्हती, त्याच्या उजव्या हाताला जखम झाल्यामुळे त्याला सूप पिता येत नसतो। त्यावेळेस शर्वरी ही त्याला सूप पाजवते। त्यावेळेस इकडं जानकी राहुलला विचारते की
तुम्हाला शर्वरी ही आवडते का? आणि त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की शर्वरी ही खूप चांगली मुलगी आहे आणि ती सुखात राहावं असं मला नेहमी वाटतं. त्यानंतर इकडं जानकी सरळ विचारते की माझ्या नंदेसोबत तुम्ही लग्न कराल का? आणि मी तुम्हाला लग्नाची मागणी घालते. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की मला काहीच हरकत नाही आणि मला शर्वरी ही खूप आवडते. त्यानंतर इकडं राहुलला शर्वरी आणि शर्वरीला राहुल आवडत असतात. त्यामुळं इकडं जानकी म्हणते की मी आता हे सगळं आईंनाही बोलणार आहे आणि जर आईंनी होकार दिला तर तुम्हाला लग्न करण्यापासून कोणीच अडू शकत नाही. त्यावेळेस ते म्हणतात की आताच विक्रांतची डेथ झालेली आहे, त्यामुळे हे सगळं कशासाठी? तर त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपण खूप मोठं लग्न नाही करणार आहोत, घरच्या घरीच हा कार्यक्रम करणार आहोत, त्यामुळे तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका आणि ते सर्व मी पाहते. त्यावेळेस इकडं शर्वरी ही राहुलला सूप पाजवते आणि त्यानंतर इकडं जानकी ही शर्वरीला घेऊन जाते आणि सांगते की लग्नाच्या अगोदर मुलामुलींनी असं भेटायचं नसतं आणि जर तुम्हाला भेटायचंच असेल तर तुम्हाला असं चोरून भेटता येणार नाही. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणतात की हो वहिनी, हे मलाही माहीत आहे. आणि त्यावेळेस इकडं जानकी विचारते की मी आता आईला बोलायला चाललेली आहे आणि तुम्ही माझ्यासोबत येता का? त्यावेळेस शर्वरी म्हणते की वहिनी खरंच नको आणि मला त्याबद्दल खूप ऑफवर्ड वाटत आहे आणि तुम्हीच आईंना बोलून या. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ठीक आहे, मी आईंना बोलून येते आणि तुम्ही आराम करा असं जानकी सांगते. आणि त्यानंतर ती आईंना भेटायला जात असते. तेवढ्यामध्ये तिला ऐश्वर्या अडवते आणि म्हणते की जानकी तू कुठे चालली आहेस आणि मला तुला बोलायचं आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की बोलला आणि काय झालं आहे? त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की हे सगळं तू काय करत आहेस आणि राहुलला तू घरी घेऊन का आलं आहेस आणि तुझा काय विचार त्या दोघांचं लग्न करून द्यायचं आहे का? त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुला हे कळालं तेच खूप झालं आणि तू म्हणत आहेस तसंच मी त्यांचं लग्नही करून देणार आहे. त्यावेळेस इकडं